तर महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। जोशी जिथे बोलले त्या घाटकोपरमध्ये मराठीची सक्ती करून दाखवा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। हिंदीची जबरदस्ती कराल तर लाद घालून हाकलून देऊ असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला। संपूर्ण जगभरामध्ये भारताची जी काही आज उंची आहे ती टिकवण्याकरता अहोरात्र मेहनत करून हा भारत देश पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रयत्न सुरू आहे। अशा वेळी राजसाहेबांनी साथ दिली। विधानसभेच्या वेळी त्यांनी सांगितलं की आम्ही भाजपसोबत किंवा महायुतीसोबत नाही जमणार। त्यांनी वेगळं त्या ठिकाणी विचार केला, आज त्यांनी वेगळा विचार केला। शेवटी त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी काय करावं, शेवटी त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी मांडायची आहे। हे दोघे जर एकत्र आले तर निश्चितपणे जे आहे फार मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची पुन्हा तयार होईल। राजकारणात कधी काय होईल जी तुम्ही आम्ही कल्पना करू शकत नाही, अशा सुद्धा गोष्टी काही मागच्या काही वर्षांमध्ये झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत। सरकार बनली, सरकार पडली, नवीन सरकार आली तर काही होऊ शकतं, परंतु एवढ्या घाईघाईत काही होईल असं मला काही वाटत नाही। पण झालं तर उत्तम आहे। म्हणजे एक जुना शिवसैनिक म्हणून माझ्या तर शुभेच्छा आहेत। काय फरक पडणार, दोघं एकत्र आले काय नाही आले काय फरक पडणार? आणि महाराष्ट्रासाठी एकत्र कोण येत आहे का? हिंदुत्वासाठी कोण एकत्र येत आहे का? नाही, हे स्वतःच्या अस्तित्वासाठी सगळे एकत्र येण्याचा कार्यक्रम आहे। उद्धव ठाकरे जे आत्तापर्यंत जिहाद्यांची बाजू घेत आलेले आहेत, आम्ही त्याला जिहादी हृदय सम्राट म्हणतो, ते अगर एकत्र येऊन अगर हिंदुत्वाला अगर आव्हान देत असतील तर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्व विचाराचे सगळे आम्ही कार्यकर्ते सज्ज आहोत।